बीडमध्ये अमोल कोल्हेंच्या भाषणादरम्यान मराठा तरुण आक्रमक, तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर आर्दड जरांगेंच्या भेटीला। मधुकर आर्दड पवार गटाचे राजेश टोपेंविरोधात घनसावंगी मतदारसंघातून लढण्याची शक्यता। आपल्या राष्ट्रवादीत परत या, कार्यकर्त्यांची अजित पवारांना विनंती। जनसन्मान यात्रेत फ्लेक्स हातात घेत कार्यकर्त्यांची अजितदादांना विनंती। तुझ्याशी बोललो तो थांब, दादांचं कार्यकर्त्याला उत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार आणि वंचित पक्षाला अधिकृत चिन्ह। निवडणूक आयोगाकडून बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला बॅटचं चिन्ह, तर वंचित बहुजन आघाडीला सिलेंडरचं चिन्ह। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। नाना पटोलेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। 2004च्या लोकसभेत शिशुपाल पटेलांनी केला होता प्रफुल्ल पटेलांचा पराभव। सांगलीतल्या जत आणि मिरज मतदारसंघावर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा। कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर आणि नगर जिल्ह्यात या पक्षाला विधानसभेच्या जागा मिळाव्यात, आमदार विनय कोरेंची मागणी आहे। महंत रामगिरी महाराजांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू। बांगलादेशसारखा आपल्याकडे घडू नये, हिंदूंनी संघटित राहावा हा एकच उद्देश। जे बोलतो ते बोलतो, आता नोटीस येईल तेव्हा पुढे बघू। वादग्रस्त विधानानंतर महंत रामगिरी महाराज यांचं वक्तव्य आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पडसाद। शहरातील पैठण गेट मार्केटमध्ये कडकडीत बंद। नाटकात सकल हिंदू मोर्चा दरम्यान 2 गटात तणाव। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात होता मोर्चा, तर दुकानं बंद करण्यावरून 2 गटात राडा। जळगावात दुचाकी शोरूमवर दगडफेक करत तोडफोड। सकल हिंदू समाज संघटनेच्या मोर्चातील तरुणांकडून तोडफोड। जळगाव बंदची हाक असताना दुकान सुरू असल्यानं तोडफोड झाल्याची माहिती। बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जालन्यात मोर्चा। मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदू समाज सामील। बांगलादेशातील अत्याचाराविरोधात नंदुरबारमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा। घटनेच्या निषेधार्थ शहरात पाळण्यात आलाय कडकडीत बंद। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक। बंदला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांचा संप। पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेध। बीडच्या परळीत मेडिकल असोसिएशनच्या वतीनं तहसील कार्यालयावर निदर्शन। कोलकात्यात डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा निषेध। नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा 4था दिवस आहे। मेयो रुग्णालयातील 900 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर। डॉक्टरांच्या संपामुळे मेयो रुग्णालयामधील रुग्णसेवेवर परिणाम झाले। वाशिम शहरातील नालंदा नगर या परिसरातील स्त्री रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव। महिला रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली असतानाच अनेक महत्त्वाच्या डॉक्टरांची पदं रिक्त आहेत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून निषेध। काळ्या फिती लावून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचं काम सुरू आहे। कोलकात्यातील घटनेविरोधात पुण्यात एबीव्हीपीचं आंदोलन, तर महिला डॉक्टरला योग्य न्याय देण्याची मागणी। कुर्ल्यात राबवण्यात आलेल्या कुकर वाटप उपक्रमात घोटाळा झाल्याची माहिती। आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते कुकरचं वाटप। दिलीप लांडेंनी प्रचारासाठी पालिकेच्या 50,000 कुकर वाटल्याचा आरोप। परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तडकाफडकी बदली। कल्याण डोंबिवली मनपाचे उपायुक्त धैर्यशील जाधव परभणीचे नवीन आयुक्त असतील। लाडकी बहीण योजनेतील आतापर्यंत 33 लाख लाभार्थी महिलांना पहिला हप्ता जमा। महिलांकडून पेढे भरवत जल्लोष करण्यात आलाय, तर महायुती सरकारचे देखील त्यांनी आभार मानले। सांगलीत लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना सोन्याचं मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात भेट। महिलेकडून अर्धा तोळा सोन्याची राखी जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द। लाडक्या बहिणींचे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर गर्दी। योजनेचे पैसे मिळाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। लाडक्या बहिणीसारख्या राख्या घेऊन सह्याद्रीवर। नागपुरात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची गर्दी। 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले।
छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. बजरंग चौकामधल्याच एसीबी बँक समोर महिलांच्या रांगा लागल्या. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 30.35% तर गेल्या 24 तासात 1998 क्युसेक पाण्याची आवक सुरू. अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पात 89.19% जलसाठा उपलब्ध. त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडलेत. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं धरण 82% भरलंय. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून काही ठिकाणी पाऊस. कळमनुरी तालुक्यातील सांडस ते सालेगाव या मार्गावरील ओढ्याला पूर. मार्ग वाहतुकीसाठी बंद. मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे तापी पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ. तर हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडलेत. धरणातून 16,161 क्युसेकने विसर्ग. हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. सिद्धेश्वर आणि येलदरी जलाशयात पुरेसा पाणीसाठा नाही. पावसाची प्रतीक्षा. सोलापुरात मुसळधार पावसामुळे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गटारा तुंबल्यानं पाणी नागरिकांच्या घरात. स्थानिकांचं आरोग्य धोक्यात.